कारण आपल्या पूर्व नागपूरमध्ये ट्रॅफिकची समस्या मुळातून हल व्हावी त्या दृष्टिकोनातून नागपूर शहरामध्ये सगळ्यात जास्त ओव्हरब्रिज आणण्याचे काम आमच्या सगळ्या प्रमुखांनी या ठिकाणी केलं आहे। आपल्याला माहित असेल पारडी ओव्हरब्रिज हा पाची दिशेने जाणारा ओव्हरब्रिज तयार झाला 2 वर्षापासून तो सुरू आहे। लकडगंजचा ओव्हरब्रिज आपण सुरू केला, आता डिप्टी सिंगलचा ओव्हरब्रिज आपण सुरू केला आहे। दुसरा केडीके कॉलेज ते रेशीमबाग आणि टेलिफोन एक्सचेंज ते भांडे प्लॉट, गंगा जमुना रोड ते इतवारी रेल्वे स्टेशन पर्यंत आणि वर्धमान नगर ते कुकरेजा टाउन पर्यंत हेही ओव्हरब्रिज नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत कंप्लीट होणार आहे आणि नागपूर अधिवेशनामध्ये त्याच्या विधिवत रूपाने उद्घाटन भी त्या ठिकाणी होणार आहे। पुन्हा 4 ओव्हरब्रिजची मागणी केली आहे। 2 ओव्हरब्रिजचे ऑलरेडी प्रस्ताव महारेलनं सादर केला आहे। गंगाबाई घाट ते वैष्णोदेवी चौकाच्या इकडे शिवाजी महाराजचा चौक आहे तिथपर्यंत एक ओव्हरब्रिज आहे। संघर्षनगर भांडेवाडी ते खरबीपर्यंतचा एक ओव्हरब्रिज आहे आणि म्हणून हे 2 ओव्हरब्रिजचा ऑलरेडी प्रस्ताव शासनाकडे सादर आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितलं का त्याही ओव्हरब्रिजला आम्ही तातडीने मान्यता देतो आणि पुन्हा 2 ओव्हरब्रिजची मागणी केली। आपल्याला माहीत असेल का इतवारा असेल, तिन्नल चौक असेल की हॉस्पिटलवाला रोड असेल या शहीद चौक असेल या मारवाडी चौक असेल किंवा गोलीबार चौक असेल, हे 2 रस्ते इतके ट्रॅफिकची अडचण जातात का लोक जात राहते तर जाऊ का नाही हा विचार आपल्याकडे येते आणि म्हणून त्या या सतरंजीपुरा ते हॉस्पिटलपर्यंत या रस्त्याच्या वाइंडिंगचे काम सुरू आहे आणि म्हणून सतरंजीपुरा ते हॉस्पिटलपर्यंत इथं एक ओव्हरब्रिज बनावा आणि मारवाडी चौक ते गोलीबार चौक हा इतका दाट रस्तेवाला व्यापारी क्षेत्रातला रोड आहे का एक वेळा व्यक्ती गेला तर घंटोंचे तिथून निघत नाही आणि म्हणून मारवाडी चौक ते गोलीबार चौकपर्यंत हाही ओव्हरब्रिज त्या ठिकाणी व्हावा आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मुख्यमंत्री महोदय आणि गडकरी साहेबांशी मी चर्चाही केली आणि आज मी त्या ठिकाणी सांगितलेली बी आहे त्याच्या बी DPR बनवण्याची कारवाई आम्ही लवकरात लवकर महारेल कंपनीच्या मार्फत त्या ठिकाणी करू आणि आमच्या हा पूर्व नागपूर असेल, दक्षिण असेल किंवा मध्य असेल याच्यात ते ट्रॅफिकची जे मुळातून समस्या ते कशी हल होईल आम्ही सगळे लोक त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो। किती समाधानी आज हा पूल झालेला आहे। डिप्टी सिग्नलची मागणी होती, खूप दिवसाचा थांबलेला होता, आज तो पूल झालेला आहे। काय परिस्थिती होती आधी आणि आता काय लोकांना सोयीस्कर होईल? नाही, डिप्टी सिंगलच्या भागामध्ये अगर 15-20 वर्ष तुम्ही आले असाल तर डिप्टी सिंगलमध्ये माणूस जाऊ का नाही जाऊ ही परिस्थिती होती आणि एक वेळा माणूस गेला तर किचडामध्ये फसेल अशा प्रकारची परिस्थिती होती। आज संपूर्णपणे डिप्टी सिंगलच्या कायाप्रयोग आपण केला, पूर्ण 99.99% त्या भागामध्ये सिमेंट काँक्रीटचे रस्ते झाले, कोणतीही समस्या आपण ठेवली नाही आणि आम्ही सगळ्या झोपडपट्टीवासियांना मालकी हक्काच्या रजिस्ट्र्या बी त्या ठिकाणी करून दिल्या। रेल्वे लाईनमुळे 1-2 घंटा लोक थांबत होते आणि त्यामुळे आम्ही दोन्ही नेतृत्वाकडे मागणी केली का डिप्टी सिंगलच्या ओव्हरब्रिज बनावा आणि त्यांना टर्निंग पॉईंट म्हणून एक निवेदन कडे जाणारा रोड आणि कडमना मार्केटकडे जाणारा रोड ज्या टर्निंग पॉईंट आहे त्याची 2-3 महिन्यामध्ये तोही तयार होईल आणि म्हणून लोकांना राहत कशी मिळावी आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आणि आज स्वर्गीय बहिरीनबाईच्या नावाने आम्ही उडान पुलाचं नाव दिलं, त्याचं विधिवत रूपाने उद्घाटन बी त्या ठिकाणी झालं आहे आणि म्हणून आता डिप्टी सिंगलचा कोणताही व्यक्ती हा खालतून जाणार नाही तर उडान पुलातून आपल्या घरी त्या ठिकाणी जाईल अशा प्रकारचे एक चांगलं उडान पूल तुम्ही अगर रात्री येऊन पहा तर नागपूर शहरातले हे 2 उडानपूल, एक लकडगंज आणि हा डिप्टी सिंगलच्या इतका झकझक त्या ठिकाणी दिसते, लोक त्याची तारीफ करतात आणि महारेल कंपनीचे बी मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांचे प्रमुख राजेश जयस्वालचे बी आभार प्रमुख करतो का त्यांनी या दोन्ही ब्रिज एक चांगल्या पद्धतीने केले आहे आणि लोकांशोभतीत असणारे हे ब्रिज हा लोकांच्या समर्पित आपण केले आहे आणि निश्चित स्वरूपात याच्या नागरिकाला खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा